घरातली इथे आली आहे. आपण जाणार आहेत का साहित्य संमेलनाला? 98वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्लीत होत आहे, देशाच्या राजधानीत होत आहे. मला वाटते 1954 साली पंडित नेहरू पंतप्रधान असताना संमेलन झालं होतं आणि ते आता होत आहे. अर्थात महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात इकडे साहित्य रसिक आलेले आहेत आणि आमच्या सगळ्यांसाठीची आनंदाची गोष्ट आहे. 3 दिवस संमेलन आहे. आता दिंडी निघाली असं मला कळलं. मी इथे स्वतः थांबलो येऊन ते यासाठी की महाराष्ट्रातले असंख्य लोक इथे येत आहेत. सरकार व्यवस्था करत असते म्हणजे सरकारी व्यवस्था असते, पण कोणाला काय इथे आवश्यकता असेल, गरज असेल तर ते आमच्याकडनं उपलब्ध आहे. अनेक व्यवस्था सरकार करू शकत नाही किंवा फार गर्दी होते. अशा वेळेला आम्ही सगळे खासदार आहोत, आम्ही व्यक्तिशः त्यांना मदत होईल या भावनेतून आम्ही इथे थांबलेलो आहोत. पहिल्यांदा असं होतं की साहित्य संमेलनाचे सभामंडपात उद्घाटन व्हायचे ऐवजी दुसरीकडे कुठेतरी. असं आहे की खरं म्हणजे हे बरोबर नाही आहे आणि संमेलनाच्या आयोजकांनी याला मान्यता का दिली हा एक प्रश्न आहे. पंडित जवाहरलाल नेहरू हे उद्घाटनासाठी संमेलनाच्या मंडपात आले होते. हे आपण सगळ्यांनी वाचलं असेल किंवा पाहिलं असेल. ज्या तालकटोरा मैदानावरती स्टेडियममध्ये हे संमेलन आहे तिथल्या अनेक राजकीय कार्यक्रमांना नरेंद्र मोदीजी प्रधानमंत्री म्हणून गेलेले आहेत. मग त्यांनी साहित्य संमेलनाच्या कार्यक्रमाला जाण्याचं का टाळलं? तिथे आमचे साहित्यिक, आमचे कवी, आमचे ग्रंथ विक्रेते यांच्यापासून प्रधानमंत्र्यांना काय धोका आहे का? तसं अजिबात नाही. फार निरागस लोक आहेत हे. पण सुरक्षेच्या कारणास्तव विज्ञान भवनामध्ये उद्घाटन सोहळा ठेवला. ही प्रधानमंत्री कार्यालयाची सूचना असावी. खरं म्हणजे प्रत्यक्ष सभामंडपात उद्घाटन करण्याची परंपरा आहे जी पंडित नेहरूंनी केली होती किंवा याआधी अनेकांनी केलेली आहे. पण आता शेवटी हा प्रधानमंत्री कार्यालयाचा निर्णय आहे. असं आहे की काल तुम्ही आणि शरद पवार हे एकत्र बऱ्याच दिवसांनी आले आणि त्याचा उहापोह शरद पवारांनी देखील केला. जी चर्चा झाली, त्यांनी जे वक्तव्य आपल्याविषयी केलं त्याविषयीची आपली काय प्रतिक्रिया आहे की त्यांनी आपल्या परखड मताबद्दल पहिल्यांदा या ठिकाणी असं बोललेले आहे? बघा, शरद पवार साहेब हे जसे या देशाचे नेते आहेत तसे आमच्या सगळ्यांचेच नेते आहेत. जसे हिंदुहृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असतील, त्यांना सर्वच पक्षातलं कार्यकर्ते किंवा नेते त्यांचा सन्मान करत होते आणि त्यानंतर आता माननीय शरद पवार साहेबांचा त्या पद्धतीने आम्ही सगळे सन्मान करतो. माननीय पवार साहेबांशी कोणताही वाद नव्हता किंवा मतभेद असण्याचा प्रश्नच येत नाही. ज्या चुकीच्या पद्धतीनं महादजी शिंदे पुरस्कार देण्यात आला त्याच्यामुळे महादजीची प्रतिष्ठा कमी झाली ही आमची भूमिका होती आणि साहित्य संमेलनाच्या बॅनरखाली अशा प्रकारचे कार्यक्रम होऊ नयेत. महादजी शिंदे हा खूप मोठा माणूस होता. त्याने तलवारीच्या जोरावर दिल्लीवर राज्य केलं, दिल्लीला आपल्या टाचेखाली ठेवलं. त्याच्यामुळे दिल्लीशी तडजोड करणाऱ्यांना महादजीचा पुरस्कार द्यावा याला आमचा विरोध होता आणि तर आम्ही आमची भूमिका स्पष्ट केली, परखडपणे मांडली. पहिल्यांदा धनंजय मुंडेंचा राजीनामा सुरेश धस यांनी मागितला आणि त्यांनी 300 कोटीचा भ्रष्टाचार केल्याचा. सुरेश धस यांनी राजीनामा मागितला त्याच्या आधी मला वाटतं अनेकांनी ही भावना व्यक्त केलेली आहे. विधानसभेत विरोधी पक्षाचा आता त्याच्याविषयी जेव्हा प्रत्यक्ष अधिवेशन सुरू होईल तेव्हा या प्रश्नावर कदाचित सभागृह चालेल की नाही अशी मला शंका वाटते. भ्रष्टाचाराचे इतके आरोप होत आहेत. काल एका भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये एका मंत्र्याला 2 वर्षाची शिक्षा ठोठावली. म्हणजे अजित पवार पक्षाचे दोन्ही मंत्री हे रडारवर आहेत आणि नैतिकतेची जर गोष्ट असेल तर कोणती खळखळ न करता या दोन्ही मंत्र्यांचा राजीनामा अजित पवार सोडून द्या हो, मुख्यमंत्र्यांनी घेतला पाहिजे. एकमेकावर काय ढकलताय? इतका मोठा भ्रष्टाचार समोर आलेला आहे. अंजली दमाने एका बाजूला काढताय, सुरेश धसने काढलेला आहे, इतर अनेक
नेते काढतायत आणि माणिक कोकाटे यांच्या संदर्भात तर कोर्टानंच त्यांना शिक्षा ठोठावली आहे. विधानसभा अध्यक्षांवरती काय सोडताय तुम्ही? विधानसभा अध्यक्ष का निष्पक्ष आहेत का आपले? आमच्या 40 आमदारांच्या प्रकरणामध्ये आम्ही त्यांची चालचलन चारित्र्य पाहिलेलं आहे. ते निर्णय घेणार आहेत आणि निष्पक्ष निर्णय कायद्याने घेणार आहेत का ते? अजिबात नाही. सुरेश दसांनी आपल्यावर पण टीका केली आहे. जे डीलर आहेत त्यांनी मला डीलर म्हणण्यात योग्य मला सोडून द्या हो. सुरेश दसांकडे काय पाहताय? त्यांचं काय त्यांचं मी मागे म्हटलं त्यांच्यावरती आता विश्वास कोणी ठेवेल असं मला वाटत नाही. ते आम्हाला काय बोलतायत ते सोडून द्या. त्यांचा बुरखा फाटलेला आहे तरी आम्ही असं म्हणतोय की ठीक आहे, अजूनही ते मैदानामध्ये लढण्याचं नाटक करत असतील तर ते करत राहावं, पण जो बूंद से गयो हाऊस से नाही आती असं जे म्हणतात ते त्यांच्या बाबतीत आहे. त्यांनी ज्या पद्धतीनं धनंजय मुंडेंची भेट घेतली, ठीक आहे, त्यांना अंधारात ठेवून ती भेट झाली असेल, पण ज्या क्षणी मुंडे आतमध्ये आले बैठकीला त्या क्षणी त्यांनी तिथून बाहेर पडायला पाहिजे होतं आणि बाहेर पडल्यावर त्यांनी माध्यमांसमोर सांगायला पाहिजे होतं की मला ट्रॅप करण्याचा प्रयत्न झाला, पण मी खंबीरपणे अजून लढतो आहोत. हो गया. एक मुनगंटीवारांनी खंत व्यक्त केली आहे मंत्रीपद न मिळण्याची. काय ते एका कार्यक्रमात म्हणले की मेरी खुर्ची चीन जाईल. असं आहे का? त्यांचा हायकमांडचा निर्णय, मी त्याच्यावरती काय बोलला? इतके वर्ष आपण मंत्री होतात ना, मनोहर जोशींच्या काळापासून ते आतापर्यंत अनेक वर्ष ज्यांनी मंत्रिपदं भोगलेली असतात त्यांनी कधीतरी दुसऱ्यांसाठी खुर्ची रिकामी करायची असते. प्रत्येक पक्षाला हे धोरण लागू व्हायला पाहिजे. चला, थँक्यू. बोले आपका क्या है भाई अमित?